बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सुष्मिताच्या आणि आमच्या फॅमिलीच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता मी आवरलेलं आहे. आता मी निघाली ऑफिसला. मी माझं पिल्लू पण सकाळ सकाळ लवकर उठलं तर तुम्हाला पुढे दिसेलच. आणि आता मी निघते आहे माझ्या बाळाला म्हणजे छान मिठी मारती. आज फर्स्ट टाईम असं आहे दोन वर्षानंतर वाटतं 1-1.5 वर्षानंतर आज मी समूला एकटी सोडून जाणार आहे 1 वर्षानंतर अशी. म्हणजे प्रत्येक वेळेस गेलेली आहे पण असं ऑफिसला कधी गेलेली नाही पूर्ण दिवसभर. तर येणार मी लवकरच हाफ डे. आम्हाला कसं आहे पूर्ण दिवस न थांबता हाफ डे थांबलेलं चालतं. त्याच्यामुळे मी 5 तास वगैरे जाणार आहे आणि लगेच रिटर्न येणार आहे माझ्या बाळासाठी. तोपर्यंत समोरची छान झोप होईल आणि समर्थ 6 वाजताच उठलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आमची शमुली सकाळी उठली 6 वाजता. मी ठरवलं होतं 6:30ला उठायचं, आवरायचं वगैरे आणि ऑफिसला जायचं आहे मला. आज रोज लवकर उठती ती 7-7:30च्या आसपास. तर आज त्याच्यापेक्षा लवकर उठून बसली 5:30 वाजल्यापासूनच. तुला कळलं का बाळा मी जाणार आहे आज ऑफिसला म्हणून? नाही तर ते 8 वाजता कधी 7:30 वाजता असं त्याचा टायमिंग आहे झोपत न उठायचा. आज उठली सकाळ उठली आणि बघा ती खेळत बसली. माझी तर झोपच नाही झाली अजून. सकाळ यांना मी काय काम लावलं आहे बघा. कारण मला करताच येत नाही आहे. आणि आमची समूला तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता, समू पाहू शकता खूप जास्त रडते आणि मला खूप जास्त उशीर झालेला आहे. 7 वाजलेले आहेत, अजून आवरलेलं नाही आहे. आणि ही खूप रडती आहे कारण हिची झोप झालेली नाही आहे. आणि हिचं म्हणणं आहे की मी तिला घेऊन फिरावं. असं कधीच करत नाही आणि आज अशी का करते काही कळत नाही आहे. पोटाला लागले त्याच्यामुळे काही कामं करता येत नाही जास्त. डाव्याच हाताने सगळं करावं लागतं. त्याच्यामुळं इस्त्री पण व्यवस्थित करता आली नसती मला. डाव्या हाताने कसं डिफिकल्ट जातं ना करायला. हे मला खाली सोडायला समोर पण क्षमता मला आज पप्पा सोडवायला येणार आहेत. त्यामुळं हे इथूनच मला टाटा बाय बाय करतील. गाईज आता आम्ही आलेलो आहोत मेट्रो स्टेशनला. इथे ओम त्याच्याच कॉलेजला चाललेला आहे. त्याच्या पुढचे 2-3 स्टॉप माझे आहेत आणि माझी फ्रेंड पण आलेली आहे. तर आम्ही जातो. आणि उतरताना प्रवाशांनी साडी, दुपट्टा, धोतर आणि नेक्स्ट स्टेशन. सुरू होईल. सो आता बघूयात. समर्थ झोपलेली आहे. तर मी कॉल केला होता आवडला तर ते म्हटले समर्थ झोपलेली आहे. तर मला खूप बरं वाटलं कारण निघताना ती खूप रडली होती. आता मी जाते, माझं काम करते आणि आता बघू दिवस छानच जाणार आहे. तर अशा प्रकारे माझ्या कामाला सुरुवात झाली. ऑफिसला तर पोहोचले पण मला समर्थाची खूप जास्त आठवण येत होती. कामाला सुरुवात झाली होती मग विचार केला चला एक व्हिडिओ कॉल करून घ्यावं. आणि मग मी समर्थाला व्हिडिओ कॉल केला आणि म्हटलं बघावं काय करते. तर जसं मी व्हिडिओ कॉल केला तिने मला जसं पाहिलं तसं ती रडायला सुरुवात केली तिने आणि रडायची काही थांबेनाच. तिला पाहून मलाही खूप मन भरून आलं. मला असं वाटत होतं की मी पटकन घरी निघून यावं पण काय करणार, घरी ते येऊ शकत नव्हते. तर तुम्ही सगळे मला विचारत असता की समर्थाला कोण सांभाळतं. समर्थाला आहो सांभाळत आहेत कारण त्यांचं वर्क फ्रॉम होम आहे. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल त्यांनी कंपनी चेंज केली, त्यांना रिमोट वर्क आहे. आणि मलाही वर्क फ्रॉम होमच होतं. पण समर्थ आता 1 वर्षाची झाली आणि 1 वर्षाची झाल्यानंतर आम्हाला ऑफिस कंपल्सरी आहे. पण एक आहे की आम्हाला 5च तास ऑफिसला जावं लागतं, 9 तास नाही. तुम्ही घरी आल्यावर देखील काम करू शकता. त्यामुळे ते खूप फ्लेक्झिबल आहे माझ्यासाठी. आणि मी व्हिडिओ कॉल कट करून दिला कारण समर्थ काही रडायची थांबतच नव्हती. आणि मग सर्व असंच मॅनेज होतं. आहो सकाळपासून तिला सांभाळतात. मी लवकर जाते आणि लवकर मग घरी येते 5 तास कंप्लीट करून. आणि मग 3-1 वाजेपर्यंत आले की मग तिथून पुढे मी समर्थाला बघता माझं राहिलेलं ऑफिसचं वर्क कंप्लीट करते. आणि तसंच माझी आजी देखील दुपारची येते समर्थाला सांभाळायला. मग आहोंचं पण
पण त्यांचं ऑफिसचं काम व्यवस्थित होतं. आहोंचं काम 12-1च्या पुढं सुरू होतं. त्याच्यामुळे शिफ्ट टायमिंग आमच्या दोघांचे, माझे रेग्युलर आणि त्यांचे दुपारच्या पुढं असते, त्यामुळे सगळं मॅनेज होतं. आणि मग माहेरची पण फॅमिली जवळच आहे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर, त्यामुळे ते देखील येऊन जातात आणि असं सर्व मॅनेज होतं. माहेरची फॅमिली प्लस आहो असं सगळं व्यवस्थित सगळं होऊन जातं. खूप दिवसानंतर भेटले, मग तर मला वाटतं 1.5 वर्षानंतर नाही, म्हणजे असं ऑफिसमध्ये आम्ही 1.5 वर्षानंतर भेटतो, नाही तर हिंजवडीलाच यायचो आम्ही. पण आता असं झालं की आम्ही दोघी आता जवळजवळच राहायला आलेलो आहोत, त्याच्यामुळे भेटणं आधी होत नव्हतं. समर्थामुळे मला वर्क फ्रॉम होत होतं. आता निवांत पहिल्यांदा खूप दिवसानंतर ऑफिसला आली आणि समर्थ मस्त खेळते घरी. मला व्हिडिओ कॉलवर मला पाहिलं की रडती आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ कॉलच करत नाही आहे. आता ती छान जेवण पण केलं, त्याच्यामुळे मला बरं वाटतं. नाही तर सकाळीपासून सारखी रडत होती, कारण तिला तब्येत ठीक नव्हती. आता तब्येत ठीक आहे तिची. आता काही अजून 1-2 तास, 1-1.5 तास थांबणार आहे आणि मग मी घरी निघणार आहे. अशा प्रकारे आता मी निघाली घरी आणि 2:30 वाजलेले आहेत. सकाळी लवकर निघाले होते, 7:30-8:45ला निघाले होते. आता घरी पोहोचले 3:30ला. आता बघू समर्थाची रिॲक्शन कसे राहील. पण आता ती झोपलेली आहे जेवण करून. आता काय माहिती मी जास्तपर्यंत उठली तर ती रिॲक्शन कॅप्चर करता येतं. चला आता मी जाते घरी आणि मला तिची रिॲक्शन बघायची, कारण सकाळपासून भेटलेलं आहे तिला, पहिल्यांदा असं झालेलं आहे. सो मी खूप जास्त एक्सायटेड की कधी घरी जाते मी समर्थाला बघते, समर्थाची रिॲक्शन कशी असणार आहे. तर इथे मी समर्थाला व्हिडिओ कॉल केला होता की समर्था काय करते, कारण सकाळी जेव्हा ऑफिसला पोचले तेव्हा कॉल केला तेव्हा समर्था खूप जास्त रडत होती आणि त्याच्यामुळे मी कॉल कट केला होता. मग म्हटलं एकदा बघावं काय करते, तर मग तिचं जेवण चाललं होतं आणि छान खेळत होती. आणि आता मी निघाली घरी. तर मी जिथं स्टॉपला उतरलं आहे, मेट्रोने तर भेटलं, पण जशी मी एका स्टॉपला उतरले तिथं मला रिक्षाच भेटली नाही आहे. जवळपास मी 1-2 किलोमीटर झालं असेल चालली असेल. आज माझं 3 ते 4 किलोमीटर झालं मी चालली. आज मला रिक्षाच भेटत नाही आहे. आता मी बघते रिक्षा भेटते का, पण रिक्षा काही भेटत नाही. आता अर्धा रस्ता तर पार झाला आहे, त्याच्यामुळे म्हणलं आता जाऊ द्या, अर्ध्या रस्त्यासाठी कुठे रिक्षा करते. ऑफिसच्या तिथं अर्धा किलोमीटर प्लस इथे 1-2 किलोमीटर. खूप चालणं झाले आज माझं पहिल्यांदाच. चला आता समर्था मला फोन केला होता, ती खूप हसत होती की मम्मा येणार आहे म्हणून. आता पटकन तिला भेटते. माझी सोनू नका माझ्या पप्पा मिस केलं बा तू. कुठे गेलती मम्मा? किती हरती मम्मा, कुठे गेली तिने शोधून? कुठे गेली तिची? काय ग काय ग खाली आण. माझी सोनू आता शंभूला कशी करते बघा. आता बघा शंभू कशी हसते बघ का. शंभू कोणाच्या बाळ आहे तसे पोट सुकलं होतं. कोणाच्या बाळ आहे. आता बघ चांगली खेळत होती, पण तेव्हा नंतर कंट्रोल झाली. तिला खाली सोडला असतं ना, हिंडून दिला असतं. शिडा ना खाली मी येणार. काय म्हातारा म्हणलं वर सोडा तर वरच सोडी, वर मी व्हायला. मग त्यांनी काचा पुसून टेबला मांडली तरी मी राहिना. म्हणलं आता तिने येणार वासरा केला राखी काय. तुमचा कसा गेला दिवस? माझा 1 नंबर गेला, लय मस्त. एवढी मस्त राहिली माझ्यासोबत. म्हणजे रोज एवढा चांगला जात नाही ना. तसं नाही रे, रोज तरी थोडस चिडचिड काहीतरी करते. आज अजिबात नाही. जेव्हा उठली ना झोपेत ना सकाळी, पण तुझ्याकडे पाहिलं तेवढं रडली. त्यानंतर फक्त तिकडे बेडमध्ये नेलं, चक्कर मारला, कपडे चेंज केले, डायपर काढलं, नॉर्मल लगेच जेवण बिवण केलं आहे मस्त पैकी. मग मी 1:15ला गेली तिकडे. 1:15ला गेले मग जेवढे ते यायला पारड्यावाल्या खूप उशिरा. हा मग ते सगळं झालं. मग आम्ही बसलो हे बघत, टीव्ही बघत बसलो थोड्या वेळ.
आणि नंतर हिला अशी आळस दिला तिने एकदा दोनदा. मग हिला टाकलं झोळीत, मी झोळीत टाकलं तर लगेच झोपली बरोबर. पार चुकलं होतं, हसत नव्हतं काय नव्हतं. बाबा किती त्याला हसत होतं तरी हसायला काय व्हायचं. आता लय रागाला आली. आता लय जोर आला तिला, तेच की. लय जोर आला आता लय जोर आला, लय जोर आला, जड आला, जड आला. क्षमता, ए क्षमता. हे बघा पिल्लू कुठे निघाली क्षमता. सकाळपासून घरातच होता म्हणून आता मी तिला घेऊन चालले मामाकडं, मामा मावशीकडे घेऊन चालले. मी आता मस्त खेळत थोडा वेळ. चलो त्याच्या आता नखरा केलेला नव्हता त्याने आणि किती मुसलेवानी दिसत. मेरे बाद ही पोचा करते. मामा तू घे बरं. ये ना ये ना ये ना. माया मी सकाळी आले नाही म्हणून का सकाळी तिला बघायला नाही गेले म्हणून खेळलं